तर अर्थातच श्रद्धाताईंना मत म्हणजे दीपक केसरकर यांना मत, असा भर सभेत वक्तव्य करत नितेश राणे यांनी खळबळ उडून दिली आहे। मतदारांमध्ये गैरसमज निर्माण करून दिशाभूल करणं चुकीचं आहे असं देखील ते म्हणतात। यावर दीपक केसरकर यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे, पाहूया। किती दीपक केसरकर साहेबांनी उमेदवार उभा केला ना, त्यांचा पाठिंबा हा श्रद्धाताईंनाच आहे हे मला चांगलं माहिती आहे, चांगलं माहिती, काय विषय नाही। आपापसात काय बोलतात, गपचूप काय बोलतात, आमची पण माणसं आहेत, आम्हालाही कळतंय। आम्हालाही चव्हाण साहेबांनी पालकमंत्री बनवलंय, आमची पण यंत्रणा आहे। एवढ्या वर्षी पोलिसांच्या एवढा बरोबर काम केल्यानंतर आम्हालाही पोलीस माहिती आहे कशी यंत्रणा चालवायची असते। म्हणून हे बोललं तर चुकीचं ठरणार नाही की श्रद्धाताईंना मत म्हणजे दीपक भाईंना मत असं म्हणलं तर चुकीचं ठरणार नाही। होऊन दे टाळ्या जोरात। मग शेवटी आपल्याला आहे चुका पाठिंबा, काय विषय त्याच्यामध्ये? ये अंदर की बात है, दीपक भाई हमारे साथ है। किती दिशाभूल केली तरी जनतेनं फसून जाऊ नये असं यावर दीपक केसरकरांचं म्हणणं आहे। तर ऐकूया आपण दीपक केसरकर काय म्हणतात या सगळ्या मुद्द्यावर। दीपक केसरकर यांना मत असं त्यांनी म्हटलंय। नाही, असं म्हणणं साफ चुकीचं आहे, कारण आमचं स्वतःचं पॅनल उभं आहे आणि केवळ मी आजारी आहे म्हणून त्याच्याबद्दल काही गैरसमज निर्माण करणं अत्यंत चुकीचं आहे। आमच्या उमेदवार ॲडव्होकेट नीता सावंत कविटकर हे अत्यंत सक्षम उमेदवार आहेत आणि मला जर खरोखर मत द्यायचं असेल, आजपर्यंत या शहरांनी मला खूप प्रेम दिलं, मला नेहमीच सर्वाधिक मताधिक्य हे शहरामधून मिळत राहिलेलं आहे आणि तुम्हाला खरोखर मला मत द्यायचं असेल तर आपण धनुष्यबाणाला मत द्यावं अशी मी कळकळीची नम्र विनंती करतो। कोणत्याही तऱ्हेने जर दिशाभूल झाली तर जनतेने फसून जाऊ नये। मी जरी आपल्याला भेटू शकत नसलो माझ्या तब्येतीमुळे तरी माझा पूर्ण पाठिंबा हा शिवसेनेलाच आहे, शिवसेनेच्या धनुष्यबाणाला आहे आणि मला जर मत घालायचं असेल तर आपण धनुष्यबाणाला मतदान करावं असे मी जाहीर आवाहन आपल्या माध्यमातून सर्व सावंतवाडीकर जनतेला करत आहे। श्रद्धा लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।